Conference will now be recorded. मी अतुल देशपांडे, प्रॉपर नागपूरचा आहे. एज 62. LIC मध्ये सर्व्हिसला होतो. 2023 मध्ये रिटायर्ड झालो. LIC चा जेव्हा IPO आला आणि त्यावेळेस एम्प्लॉईला त्या IPOचे शेअर घ्यायसाठी म्हणून डीमॅट अकाउंट आवश्यक होतं. त्यावेळेस मी डीमॅट अकाउंट उघडलं. त्याच्या पहिले शेअर मार्केटशी काही संबंध नव्हता. त्याच्यानंतर मित्रपरिवार वगैरे जे सांगायचा की हा शेअर चांगला आहे, तुम्ही घेतला पाहिजे वगैरे, बस त्याच पद्धतीने ट्रेडिंग करत होतो. अचानक सरांची भेट झाली. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांच्या जॉईन झालो आणि त्यांचे जे काही रोज डिटेल्स यायचे ते बघून असं वाटलं की बा आपणही सरांसोबत जुळलं पाहिजे. एक दिवस सरांना फोन केला की बा मला तुम्ही जे काही ट्रेनिंग घेता ते ट्रेनिंग मला जॉईन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या पहिलीची बॅच म्हणजे 70वी बॅच जी आहे त्या बॅच मध्ये आम्ही ट्रेनिंग घेतलं. सांगायचं तर ट्रेनिंग सुरू व्हायच्या पहिले शेअर मार्केटचा अनुभव काही नव्हता, कॉन्फिडन्स नव्हता. 1 महिन्याचे ट्रेनिंग घेतल्यानंतर आता कॉन्फिडन्स आलेला आहे. अजूनही रोजच्या ट्रेडिंग मध्ये मी इन्व्हॉल्व नाही आहे, सोमवारपासून होणार आहे. परंतु सरांनी ज्या वेगवेगळ्या टिप्स दिल्या त्याच्या माध्यमातून जे काही ट्रेडिंग करतो आहे तर मागच्या महिन्यामध्ये बऱ्यापैकी प्रॉफिट मला झालेला आहे. आणि सरांनी जो प्लान सांगितलेला आहे प्लान निश्चितच वर्केबल आहे. पुढच्या सोमवारपासनं म्हणजे नवरात्रापासनं मी पण निश्चितपणे त्या प्लॅन मध्ये जॉईन होणार आहे. आणि मला निश्चित वाटते की बुवा सरांनी ज्या पद्धतीने गायडन्स दिलेला आहे आणि सरांसोबत जर आपण तो प्लॅन केला तर निश्चितपणे तो प्लॅन आपला सक्सेस होऊ शकेल. आणि जे काही 25,000 मध्ये 30 लाखाचं जे टार्गेट अचीव होऊ शकते असं सरांनी म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की निश्चितपणे आपण ते टार्गेट अचीव करू शकतो. पुन्हा एकदा सरांना खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. प्राजक्ता मॅडम. हॅलो. हा सर, नमस्कार. माझं नाव प्राजक्ता मांडवकर. मी ठाण्याला राहते. ऍक्च्युली मी ग्रॅज्युएशन नंतर जॉब करत होते. नंतर लग्न पण झालं. नंतर मला एक मुलगी झाली. त्या दरम्यान मला काही कारणास्तव जॉब सोडावा लागला. त्यानंतर मी 2-3 वर्ष काहीच न करता हाऊसवाईफच होते. पण काहीतरी करायची इच्छा होती, त्यामुळे मी युट्यूबवर बघून म्हणजे ट्रेडिंग चालू केलं. काही वेळ सक्सेस भेटलाही, पण प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे पुन्हा तेच लॉस झाला. आणि मग मला युट्यूबवरच सरांचं एक व्हिडिओ दिसला. त्या लिंकवर मी जाऊन चेक केलं, सरांचे व्हिडिओज बघितले. तर मला स्ट्रॉंगली असं वाटलं की आपण इथून शिकलं पाहिजे. सो मी सरांचा क्लास जॉईन केला आणि आता मी 71 त्या बॅचमध्ये मी शिकत होते आणि माझा खूप चांगला अनुभव आहे. आणि मी आशा करते की माझं करिअर पुन्हा मी ट्रेडिंगमध्येच चालू करेन. आता मी जॉब काही करणार नाहीये. सो थँक्यू सर, धन्यवाद. तुमच्यामुळे मला एक नवीन दिशा दिसलेली आहे करिअर पुन्हा स्टार्ट करायची. सो थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. अग्रवाल सर. सर, माझे नाव अमरचंद मुलचंद अग्रवाल. मी रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर या पदावर होतो. वय 60 वर्षे. मी आता जस्ट 2 महिन्यापूर्वी रिटायर झालो. हा कोर्स जॉईन करण्यापूर्वी मला शेअर मार्केटची प्रायमरी माहिती होती, परंतु ती माहिती अपूर्ण होती. आणि माझे एक मित्र भूषण कुलकर्णी त्यांनी सांगितलं की मी हा कोर्स माझ्या मुलाने या मुलीने केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना चांगला फायदा मिळतोय. आणि एक माझ्याही लक्षात आलं की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना किंवा प्रवेश करताना आपल्याला प्रॉपर नॉलेज पाहिजे. जर तुम्हाला नॉलेज नसेल तर मग फार मोठा नुकसान तुम्हाला सोसावं लागतं. हे असं आहे की जसं आपण सैनिक युद्धावर जातो आणि तो जर तलवार घरी विसरला किंवा शस्त्र घरी विसरला तर ते त्या प्रकारे येते. म्हणून मग मी श्रीपाद कुलकर्णी सरांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मला एक कोर्स जॉईन करायचा आहे. आणि मी त्याप्रमाणे कोर्स जॉईन केला. यापूर्वी मला जे प्रायमरी नॉलेज होतं त्याच्यामध्ये परत मला एक भर पडली आणि एक फंडामेंटल आणि बेसिक जे नॉलेज आहे शेअर मार्केट विषयी ते मिळाले. आणि सरांनी बरेचसे कन्सेप्ट क्लिअर केले, जसं कॅन्डलस्टिक पॅटर्न काय असतो,
कॅन्डलस्टिक पॅटर्न कसा रीड करायचा असतो, त्यानंतर सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे असतात, नंतर इंट्राडे हे कसं करायचं असतं, त्या ठिकाणी एंट्री आणि एक्झिट आपण कसं घ्यायचं असतं. मलाही टीव्हीवर मी CNBC आवाजवर जी बिझनेस पाहायचो तेव्हा ते विशेष जे होते फायनान्शियल ऍडवायझर ते सांगायचे की याला इतका सपोर्ट आहे, याला इतका रेजिस्टन्स आहे. तेव्हा मला कुतूहल वाटायचं की यांना कसं कळतं की सपोर्ट आहे की याचा खाली जाणार नाही आणि रेजिस्टन्स वरती म्हणजे याच्या वरती जाणार नाही. म्हणजे ते अज्ञान होतं, परंतु आता ते आपल्याला सरांमुळे या कोर्समुळे क्लिअर झालंय. आणि त्यानंतर कंपनी निवडताना कोणत्याही कंपनी आता जवळजवळ 5,000 ते 6,000 कंपन्या शेअर मार्केटला आहेत, परंतु आपण कंपनी निवडताना चांगली कंपनी कशी निवडायची त्याचे पण त्यांनी एक पॅरामीटर सांगितले की त्याचा पी रेशो आपण पाहायचा असो, EPS काय असतं, डेप्थ ऑफ कंपनी काय असते, ते आपण कसं पाहायचं, नंतर मग इन्व्हेस्टमेंट करायची. त्यानंतर सरांचा सिक्रेट प्लॅन तोही फार छान आहे की छोट्याशा गुंतवणुकीतून म्हणजे साधारणतः 25,000 पासून तुम्ही 3 ते 4 वर्षामध्ये जर डिसिप्लिन आणि पेशन्स ठेवून जर तुम्ही गुंतवणूक केली सरांच्या गायडन्स खाली किंवा तुम्ही स्वतः देखील केली, तर 30 ते 40 लाखाचं कॅपिटल म्हणजे गेन करण्यामध्ये काही एक म्हणजे आश्चर्य नाहीये किंवा आपण करू शकता. आणि या सरांच्या कोर्समुळे मला शेअर मार्केटकडे पाहण्याची एक फार नवीन दृष्टी आलेली आहे आणि माझा कॉन्फिडन्स वाढला आहे. त्यामुळे मी आता सरांना ऑब्झर्व करतो आणि नंतर सरांनाही मी काय विचारलं. आता जनरली एक 2-3 ट्रेड मध्ये असं झालं की स्टॉप लॉस लावताना मला असं वाटत होतं की बा स्टॉप लॉस छोटा पाहिजे. तर त्या ठिकाणी मी सरांशी डिस्कस केलं त्या बाबतीत की सर आपण स्टॉप लॉस छोटा लावत आहोत. आणि एक नंतर मी एक माझ्या अजून एक लक्षात आलं की मला तुम्हाला सर्वांना सांगणं महत्वाचं आहे की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना पेशन्स आणि डिसिप्लिन या गोष्टी ज्यांच्याकडे आहेत तेच लोक सक्सेस झालेले पाहिलेत. माझा एक मित्र होता, एक मित्र म्हणजे माझ्या खासदारचा मित्र आहे तो एकदम. त्याला मार्केट मधल्या 6,000 स्क्रिप्ट बद्दल त्याला एकदम डिटेल माहिती. इंट्राडे करणं त्याच्या म्हणजे डाव्या हाताचा खेळ होता. फ्युचर अँड ऑप्शन मध्ये एकदम मास्टर होता, परंतु तो व्यक्ती देखील शेअर मार्केटमध्ये अयशस्वी झाला. कारण ते काय करायचे, रिव्हेंज ट्रेडिंग करायचे. लॉस झालं की ट्रेडिंग करायचे, लॉस झालं की ट्रेडिंग करायचे आणि त्यांना त्याच्यामध्ये बराचसा लॉस झाला. त्यांच्या आयुष्य त्यामध्ये उद्ध्वस्त झालं. म्हणून माझा तुम्हाला सर्वांना अजून एक सल्ला आहे की रिव्हेंज ट्रेडिंग कधीही करायचं नाही. रिव्हेंज किंवा अग्रेसिव्ह ट्रेडिंग कधीही करायचं नाही. डिसिप्लिन तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि एक फार चांगली सवय आहे स्वतःवर संयम. आणि हीच गोष्ट बरेचसे लोक जे पहा तुम्ही तुमचे मित्रमंडळीमध्ये ऑब्झर्व करा. लोक शेअर घेतात, आज शेअर घेतला की लगेच सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्याचा भाव पाडतात. भाव कमी झाला असेल तर त्यांचा बीपी वाढतो. अजून कमी झाला की लगेच त्याला विकून मोकळे करतात. तर ही स्ट्रॅटेजी नाहीये, त्याच्यात संयम ठेवायलाच पाहिजे. तर माझ्या दृष्टीने तर मी सांगितलं मला जो अनुभव आला तो, आणि मी सरांचीही पुढे अजून सिक्रेट प्लॅन मध्ये जॉईन राहणारच आहे. आणि सरांचे फार आभार की सरांनी शेअर मार्केटकडे पाहण्यासाठी एक नवीन दृष्टी दिली. त्याचा उपयोग मी करेलच आणि काही अडचणी आल्या तर सरांना पुन्हा विचारायलाच, त्याबद्दल काही वाद नाही. धन्यवाद. माधुरी मॅडम. नमस्कार, मी माधुरी नातू. माझं वय आहे 52. मी गेली 25 वर्ष पुण्यात होते, आता नुकतीच कोल्हापूरमध्ये शिफ्ट झाली आहे. आणि शेअर मार्केटच्या म्हणजे सरांच्या क्लासविषयी मला फेसबुकवरनं माहिती मिळाली. एका ग्रुपमध्ये मी त्यांची पोस्ट वाचली. त्याच्यानंतर मी बऱ्याचदा त्यांच्या पोस्ट बघत होते, वाचत होते. ते त्यावेळेला जे म्हणाले की मी आदल्या दिवशी स्टॉक्स द्यायचो, स्टॉक्सची लिस्ट. हे मला फार नवीन होतं की आदल्या दिवशी उद्या कुठल्या स्टॉकमध्ये घ्यायचे ट्रेड्स. तर हे फार मला युनिक वाटलं. म्हणून मी त्यांचे व्हिडिओज पण बघितले अपलोड केलेले आणि तेही मला विशेष वाटलं. कारण त्याच्या आधी मी साधारणपणे जे रेग्युलर म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये जे शेअर्स घ्यायचे काही दिवसांनी विकायचे हे मला माहिती होतं, मी करतही होते. पण इंट्राडे मध्ये मात्र माझी खूप गलत होती आणि त्याच्यात मी शहाणपणा करून ऑप्शन्स ट्रेडिंग मध्ये सुद्धा उतरले होते. त्याच्यामध्ये काही दिवस प्रॉफिट्स पण कमवले, काही दिवस लॉसेस पण घेतले. आणि मग मला कळलं की नाही, इंट्राडेचं टेक्निक काहीतरी वेगळं आहे
आणि तिथे सगळ्यात मोठं येतं कामी येतं ते म्हणजे नो डाऊट डिसिप्लिन आणि पेशन्स. तर हे नक्कीच शिकलं पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून मी सरांकडे जेव्हा चौकशी केली होती तेव्हा 2-4 वेळा मी ऑप्शन्सचीच चौकशी केली होती की तुम्ही ऑप्शन्स शिकवता का? तेव्हा सरांनी मला सांगितलं होतं की नाही, इंट्राडे आधी तुम्ही शिका आणि मग तुम्हाला त्याच्यात कॉन्फिडन्स येईल आणि ऑप्शन्सची तुम्हाला गरज पण वाटणार नाही. त्यामुळे मी तो सल्ला मनावर घेतला. जवळजवळ 2-4 वर्षापूर्वी मी सरांच्या क्लासची चौकशी केली होती. पण नंतर मग आता ठरवून सरांचा क्लास जॉईन केला. मला त्यांचं म्हणजे शिकवणं तर नक्कीच म्हणजे सगळं आपल्याला YouTubeवर नक्की मिळतं, पण सरांच्या क्लासमध्ये एक प्रॅक्टिकल त्याचा एक्सपिरियन्स मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं मला त्यांच्या क्लासचं एक युनिक वाटतं ते म्हणजे की ते स्वतः विद्यार्थ्यांच्या बरोबर लाईव्ह ट्रेडिंग करतात. हँड होल्डिंग त्यांचं खूप चांगलं आहे आणि ते मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं, की नाहीतर नुसतं शिकवणं म्हणजे थिअरी शिकवणं वेगळं आणि प्रॅक्टिकल शिकवणं वेगळं. ते प्रॅक्टिकल शिकवणं फार महत्त्वाचं आहे. तर मला त्यासाठी सरांचे आभार मानायचे आहे. नो डाऊट त्यांचा ट्रेडिंग प्लॅन पण खूप छान आहे आणि त्यांनी त्या ट्रेडिंग प्लॅनमुळे नक्कीच एक कॉन्फिडन्स वाढण्यात मदत होणार आहे, की आपण हे करू शकतो किंवा हे आपल्या टप्प्यात आहे. ह्याची एक खात्री पटते आणि हा प्लॅन तुम्ही करून एक ध्येय दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. ओके, धन्यवाद. जोशी सर, सुनील जोशी सर. हा हा आवाज येतो का? हा, येतो. हा. नमस्कार, मी सुनील जोशी, पुण्यात पिंपरी इथे राहतो. मी मीडियामध्ये काम करतो. माझं वय 49 वर्ष आहे. मीडियामध्ये आल्यामुळे मला थोडीफार शेअर मार्केटची माहिती होती आणि TV9चं एक मनी 9 नावाचं चॅनल होतं. त्याच्यामध्ये मी काम करत असतानाच फंडामेंटल शिकलो. फंडामेंटल शिकत मग काही शेअर्स खरेदी करत होतो. पण टेक्निकल बद्दल मला काही माहिती नव्हती आणि श्रीपाद सरांचं फोनवर माझं 2020 पासून बोलणं होतं. परंतु त्यावेळेस मला शेअर मार्केट बद्दल काही माहिती नव्हती आणि आमचं फोनवरच बोलणं होतं जवळपास 5 वर्ष. मग नंतर आता या 1 महिन्यापूर्वी मग त्यांची आमची प्रत्यक्ष भेट झाली. मग मी त्याला सांगितलं की मला टेक्निकल बद्दल काही माहिती नाही, फंडामेंटल मी करतो आणि त्याच्यावर शेअर खरेदी करतो. मग त्यांनी म्हणले नाही, जॉईन व्हा बघा. मग मी जॉईन झालो. आता जवळपास 22 दिवस झाले मी करतो, रोज अटेंड करतो आणि खूप चांगला अनुभव आहे. टेक्निकलमुळे मला म्हणजे फंडामेंटल प्लस टेक्निकल जर असेल तर चांगलं शेअर्स खरेदी करणं सोपं जाते आणि नक्की कुठं खरेदी करायला पाहिजे काय नाही. जसं बऱ्याच वेळेस आपण खरेदी करतो, शेअर खाली जातो. ते आता ह्या वेळेस टाळलं जाईल असं मला वाटतं. आणि त्यांचा सिक्रेट प्लॅन पण खूप चांगला आहे. 25,000 रुपयापासून सुरुवात करून जवळपास 4 वर्षात 30 लाखापर्यंत जातो तो आणि रिस्क कमी आहे त्याच्यात. मिनिमम रिस्क आहे, मॅक्झिमम गेन आहे, ते सगळ्यात चांगलं आहे. तर आता सोमवारपासून मी पण जॉईन होईल. आता टेक्निकल बरंचसं मला कळालंय. आधी काही झिरो नॉलेज होतं टेक्निकल बद्दल. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद. सारंग सर. नमस्कार, मी सारंग कुलकर्णी. माझं वय एज आता 55 आहे. एक प्रायव्हेट सर्व्हिसमध्ये म्हणजे माझं ग्रॅज्युएशन BA झालेलं आहे ॲज अ इंजिनियर म्हणून मी. ते पण सांगा सर. हो, सांगतो. झालेलं आहे. ॲक्च्युली शेअर मार्केटबद्दल थोडंफार म्हणजे मला माहिती होतं, मित्रांकडनं समजलेलं होतं, पण ते माहिती असलेलं काही एवढं फायद्याचं नाही आहे. आता मला कळतंय. म्हणजे आज क्लासच्या या पिरियड या जर्नीमध्ये भूषण कुलकर्णी म्हणून माझा भाऊ आहे. तो आमच्याकडे महालक्ष्मी असतात, त्या महालक्ष्मीसाठी आमच्या घरी आला होता बसण्यासाठी. मी तेव्हा त्याच पिरियडमध्ये त्याचा क्लास चालू होता. तर महालक्ष्मीची पूजा वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही क्लास करताना मी त्याच्या बाजूला बसलो आणि बसल्यानंतर मला समजलं की सर जे सांगून राहिलेले आहेत की एक एक पॉइंट वरती सांगून आणि त्याचं रेकॉर्डिंग पण आपल्याला नंतर ऐकता येतं, हे मला खूप आवडलं. मग मी भूषणला सांगितलं मला त्याचं एखादं रेकॉर्डिंग मिळेल का ऐकायला. मी त्याला सांगितलं, तो म्हणे चालेल, तुला मी पाठवतो रेकॉर्डिंग म्हणून. मग त्याने मला मागची रेकॉर्डिंग 1-2 पाठवले. मग त्याच्यावर मला कळलं की खरंच आपण नुसतं वरच्यावर नॉलेज घेऊन काही फायदा नाहीये. आपल्याला डीप मध्ये ते घेतलं तरच आपण काहीतरी कॉन्फिडन्स ओढू शकतो, काहीतरी करू शकतो.
कारण आतापर्यंत मी माझ्या लाईफच्या टेन्युअर मध्ये मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे मला मित्र सांगायचे की अरे हा शेअर चांगला आहे, हा वाढणार आहे, हा घेऊन टाक, म्हणून मी तो घेऊन टाकायचो लॉंग टर्म मध्ये आणि तो घ्यायचो तेव्हा आणि ते सांगायचे की आता विकून टाक म्हणून ते विकून टाकायचो. त्याच्यामध्ये माझी स्वतःची नॉलेज किंवा स्वतःचं काही असं त्याच्यामध्ये काही सहभाग नसायचा. पण जेव्हा आणि ते मला जेव्हा मी माझं ऍक्च्युली माझं जिओजीत मध्ये ट्रेडिंग अकाउंट होतं. मला म्हणजे आवड होती, म्हणजे मी गावात गेले की ते तिथं जायचो, त्याच्या ट्रेडिंग अकाउंटच्या इथे बघायचो की ते चार्ट वगैरे बघायचे, त्यांच्या गप्पा मारायचे. मग मला काहीच कळायचं नाही. मी त्यांना विचारायचो पण अरे काय आहे, मला कळेल का, एखादं पुस्तक सांगा मला वाचायला, मी ते पुस्तक वाचून मला माझं नॉलेज अपग्रेड करू शकतो का. पण त्या पद्धतीचं एखादं पुस्तक पण मी मागे विकत घेतलं पण त्याच्यामधनं मला काही त्याच्यातनं काही कळलेलं नाही, म्हणजे जी आवश्यकता होती. आणि त्यामुळे मला स्वतःचा कॉन्फिडन्स त्या पद्धतीने वाढत नव्हता. म्हणजे तेव्हा म्हणजे भूषण कुलकर्णी आल्यानंतर मी जेव्हा तो क्लास बघितला की म्हटलं यार खरंच हा आपण केला पाहिजे. कारण हा जो स्टेप बाय स्टेप आपल्याला शिकवलं जातं, कारण नॉलेज जे आहे ते नुसतं एकदा कोणी सांगून मिळत नाही, ते एका एका जर्नीनेच ते घ्यावं लागतं. आता सरांनी डे वाईज जे काही आपल्याला घेतलेलं आहे, पहिले इनिशियल पासून सुरुवात केली, नंतर कॅन्डल स्टिक पॅटर्न गेले. कारण ते चार्ट मग जेव्हा कॅन्डल स्टिक पॅटर्न मी जेव्हा बघितले की रेड कॅन्डल रे खालून वर जातं, जी सरांची सांगायची पद्धत होती, रेड कॅन्डल वरून वर ओपन होतं मग खाली जातो, म्हणजे ओपन क्लोज क्लोज ओपन, हे ज्या गोष्टी होत्या या बेसिक गोष्टी आहे, आपण त्या पद्धतीने विचारच करत नव्हतो, म्हणजे केलेलाच नव्हतं त्या पद्धतीने. मग जेव्हा हे कॅन्डलस्टिक पॅटर्नची जर्नी सुरू झाली तेव्हा म्हणजे डोक्यातला प्रकाश क्लिअर व्हायला लागला की अरे बाबा या अशा पद्धतीने असतं. मग ते चार्ट अक्षरशः बोलायला लागले मग, आणि मला मग इंटरेस्ट निर्माण झाला. मग इंटरेस्ट निर्माण झाल्यानंतर मग सरांनी सांगितलं ना कॅन्डलस्टिक पॅटर्न मग टेक्निकल अनालिसिस सगळ्या गोष्टी, चार्ट पॅटर्न आहे, मग फ्लॅग हे आहे, मग हे सगळं कळायला लागल्यानंतर आपले डोळे म्हणजे जसं एखादं पॅराडाइम शिफ्ट नावाचा प्रकार असतो की अच्छा अशा प्रकारे असतं का, हे जे कळायला लागलं ते कळल्यानंतर जी काही एन्जॉयमेंट असतो तो वेगळाच आहे. ऍक्च्युली मला खूप कमी वेळ मिळाला सकाळी सरांची लाईव्ह ट्रेडिंग ऐकायला, पण मी जे 2 दिवस ऐकलं ना ते मिरॅकल आहे. म्हणजे मला स्वतःवरती स्वतः कॉन्फिडन्स आहे की आपण याच्यामध्ये नक्कीच सक्सेस होऊ शकू, आणि सरांचा गायडन्स आपल्याला मिळेल आणि स्वतः ट्रेडिंग करतात त्याच्यामुळे ते करता येईल. आणि माझ्यामध्ये पेशन्स नावाचा फॅक्टर आहे, त्याच्यामुळे मला नक्कीच कॉन्फिडन्स आहे की मी होईल. कारण मला सरांनी जे रूल सांगितलेत, कारण आता मी जेव्हा चार्ट बघतो ना, आता मी थोडंसं सुरू केलं तर चार्ट बघताना सरांनी जे रूल सांगितलंय की नाही पहिले आपल्याला ट्रेड घ्यायचाच नाही, पहिले तो ब्रेकआउट झाला का बघायचा, ब्रेकआउट झाल्यानंतर तो रिव्हर्सल झाला का बघायचा, मग रिटेस्ट झाला का बघायचा, आणि मग तिच्याकडे जायचं. हा जो रूल सांगितला ना डोक्यात पूर्णपणे फिट बसलेला आहे. म्हणजे कुठलाही चार्ट बघताना मी तेच अँगल पहिले बघायला सुरुवात करतो की हा कुठे बसतोय आपल्याला, आता याच्यामध्ये हा कुठे बसत नाही आपल्यामध्ये, या अँगलने माझा डोळे तर तयार झालेले आहेत. म्हणजे त्या अँगलने आता ते प्रॅक्टिकल मध्ये आणायचं कसं, हा एक फक्त फॅक्टर आहे. आणि नक्कीच आणू, रूल्स आहेत, डिसिप्लिन आहे, त्या पद्धतीने आपल्याला करता येईल. आणि सरांनी जे सपोर्ट रेजिस्टन्स बद्दलचे कन्सेप्ट सांगितले, कारण ते आम्ही जिओची जायचो, अरे सपोर्ट इतना ले, इतका टार्गेट इतना जाएगा, ये जाएगा वो जाएगा, पण ते कळायचंच नाही की काय असेल, हा सपोर्ट हा का केला जातो, टार्गेट कुठला घेतला जातो, कुठल्या शेअरमध्ये एंट्री करायची, कुठल्या शेअरमधून बाहेर पडायचं, या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, या गोष्टी क्लिअर होणं अतिशय आवश्यक आहे. जसं आपण पहिलीतून डायरेक्ट 10वीत नाही बसत, म्हणजे आतापर्यंत आम्ही डायरेक्ट 10वीतच बसलेलो असतो. म्हणजे जी जर्नी झाली ती फर्स्ट डे पासून 22 डेज पर्यंत जी जर्नी झाली ती एकदम परफेक्ट आहे. आणि अशा प्रकारची जर्नी झाल्यानंतर आणि तुम्ही तो वेळ तेवढा दिल्यानंतरच तुम्हाला यश मिळेल. आता फक्त आपलं सरांनी त्यांचं काम केलेलं आहे, आता नाऊ इट्स टर्न टू आवर साईड, हाऊ वी इम्प्लिमेंट इट, आणि ते कसं आपण इम्प्लिमेंट करू आणि त्या रूल्सला आपण स्टिक राहू. सगळे म्हणतात की डिसिप्लिन पाहिजे, हे पाहिजे, पण नुसतं म्हणून फायदा नाहीये, वी हॅव टू ऍक्ट इन दॅट पोझिशन. अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, हे केलेलं आहे सगळ्यांनी, सरांनी सांगितलं त्याप्रमाणे. आणि सरांची सांगण्याची पद्धत मस्तच आहे, तो काही विषयच नाही, सगळ्यांनी त्याच्याबद्दल बोललंच आहे. बेसिक गोष्टी आहेत. सर आपल्याला मी बऱ्याचदा मला काही अडचण आली, 1-2 म्हणजे जास्त काही कॉन्टॅक्ट केला नाही, पण 1-2दा मी जेव्हाही सरांना काही एखादा मेसेज पाठवला, सगळं पाठवला, सरांनी त्याच्यावरती पॉझिटिव्ह रिॲक्टच केलेला आहे पटकन. म्हणजे मला तो कॉन्फिडन्स आहे की मला पुढे काही क्युरीज येतील तर सर मला नक्कीच ऍक्शन घेतील. आणि सर आता लाईव्ह ट्रेडिंग मध्ये असतातच, त्याच्यामुळे आपल्याला कुठला स्टॉक सिलेक्ट करायचा, काय करायचा, हेडेक तर नाहीच आहे ना आपल्याला उलट आता आपण तो का केलाय, तो का करायचा आहे, तो स्टॉक आपण सरांनी का केला, याच्यावरती आपण क्वेश्चनिंग विचारले पाहिजे, विचार केला पाहिजे. आता त्याच्यावरती डाऊट घेण्यापेक्षा मग तो बरोबर केलाय, मग आपण जर सर नसताना मी तो करू शकेल का, त्याच्यावरती मी असं करू शकेल का, असं आपलं स्वतःचं नॉलेज त्याच्यावर अपग्रेड केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ट्रेड प्लॅन बद्दल सांगायचं तर सर तो सुपरच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. आणि जी पद्धत सरांनी सांगितली, जी रूल्स आपल्याला सांगितले, ते जर आपण नक्की फॉलो केले तर वी विल बिकम सक्सेसफुल. आणि आपण सरांची ऍड आपण दुसऱ्यांकडे पण केली पाहिजे, कारण आपलं पण ते कर्तव्य आहे, आणि आम्ही ते त्या पद्धतीने प्रयत्न करू सर. थँक्यू सर. ओके, धन्यवाद. महेश सर
सगळ्यात प्रथम सगळ्यांना धन्यवाद, सरांनाही धन्यवाद की त्यांनी मला हे व्यवस्थित समजून सांगितलं. मी महेश कुलकर्णी, मी कुलकर्णी सरांचा वर्गमित्र. आम्ही दोघंही 1988 पासूनचे मित्र आहोत. त्यांनी मला एकदम सुरुवातीला जेव्हा त्यांनी हे ट्रेनिंग द्यायला सुरुवात केलं तेव्हाही त्यांनी मला सांगितलं होतं, पण माझी नोकरीची वेळ जी होती ती 9 ते 5:30, 9 ते 6 असे असल्यामुळं मी ते जॉईन करू शकलो नाही. पण मी बघायचो आणि बघून मी समजून जायचो की हे आता असं आहे, असं आहे. भीती मनात होतीच, नो डाऊट भीती मनात होतीच, की कारण मुळात माझी मानसिकता जी होती की ती म्हणजे आपण ट्रेडिंग करायचं नाही. टिपिकल मिडल क्लास अशी एक ती हे होती, म्हणजे मानसिकता होती. आणि त्यामुळं मी शेअर मार्केटमध्ये कधीच त्याच्यात भाग घेतला नव्हता. आणि नंतर जेव्हा हळूहळू मी ते समजून घ्यायला सुरुवात केली, ती सुद्धा म्हणजे क्लास अटेंड न करता, क्लास जॉईन न करता, की हा बाबा काहीतरी चालू आहे आणि आपण ते काहीतरी शिकतोय, काहीतरी त्यातनं प्रगती होतीये, एवढंच मला फक्त माहिती होतं. त्यामुळं सुरुवातीला मी काही काळ न समजता इंट्राडे ट्रेनिंग केलं, त्यात लॉसही घेतला. पण नंतर मग एक गोष्ट समजली की सर त्याच्यामध्ये आपल्याला SIP सांगतायत आणि शॉर्ट टर्म पण सांगतायत. तर त्यातनं मी ते करायला सुरुवात केली. ही मी गोष्ट सांगतोय 2020-21 ची, ज्यामध्ये सरांमुळं मला RCF आणि NFL या 2 ट्रेडमध्ये मला केवळ सरांमुळं 22,000 रुपये नफा झाला. आणि त्यानंतर मग थोडंसं माझं लक्ष डायव्हर्ट झालं आणि थोडंसं म्हणजे लक्ष डायव्हर्ट झालं म्हणजे मी शेअर ट्रेडिंगकडे थोडंसं जरा जास्त लक्ष द्यायला लागलो. मुळात नोकरीची वेळ ही शेअर ट्रेडिंगचीच वेळ असल्यामुळं त्यामुळं मला लक्ष देता यायचं नाही. कारण ऑफिसमध्ये एकदा काम करायला बसलं की सर बाजूला असायचे, ते कंटिन्युअस लक्ष द्यायचे की काय चाललंय काय नाही, आणि त्यामुळं बोलताही यायचं नाही, ट्रेडिंगही काही करता यायचं नाही. पण आता परिस्थिती थोडीशी बदलली. कोरोना काळानंतर झपाट्यानं ती बदलली आणि त्यामुळं मी सध्या कंपनीकडनं लक्ष काढून घेतलं. कंपनीचा राजीनामा दिला. अर्थात मग याच्यात माझे काही वैयक्तिक प्रॉब्लेम पण होते, शारीरिक प्रॉब्लेम पण होते. त्यामुळं मी नोकरी सोडली आणि आता काय करायचं या विचारात पडलो होतो मी. तर नंतर मग लक्षात आलं की आपण हे शेअर ट्रेडिंग जे करत होतो, बेसिकली डिलिव्हरी मार्केट म्हणा, तर तेच जर आपण इंट्राडे केलं तर करता येऊ शकेल का, असा एक विचार डोक्यात आला आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न परत सुरू केला. सरांना विचारलं की मी करू शकतो का, त्यांनी हो म्हणून सांगितलं. मल्टिपल वेळेस तुम्हाला करता येईल, हा त्यांचा एक अतिशय उत्तम हे आहे, म्हणजे उपाय आहे की तुम्ही एकदा पैसे भरले आणि एकदा तुम्ही क्लास जॉईन केला की तुम्ही 10 वेळा सुद्धा तुम्ही क्लास जॉईन करू शकता. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या तुम्ही तिथं सॉल्व्ह करू शकता, मांडू शकता आणि त्याला उत्तर सर देत असतात. तर हे मला फार आवडलं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे सर स्वतः माझे मित्र आहेत. 1988 पासूनचे मित्र असल्यामुळं मला त्यांचा स्वभावही माहिती आहे, त्यांचं वागणूकही माहिती आहे आणि ते कशा प्रकारे उत्तर देऊ शकतात याचाही अंदाज आहे. त्यामुळं मी इतर कोणाकडंही न जाता फक्त SK कुलकर्णी एवढं एकच माझ्या डोळ्यापुढं टार्गेट होतं आणि त्यामुळे मी त्यांच्याकडेच कॉन्सन्ट्रेट केलं, त्यांच्याच क्लासला जॉईन झालो. आणि आता मात्र मी इंट्राडे साठी थोडासा तयार होतोय असं मला वाटतंय. मुळात मानसिकता ही नोकरदार माणसाची की शेअर ट्रेडिंग कशाला करायचं, थोडीशी घाबरट मानसिकता म्हणा. तर त्यामुळं मी शेअर ट्रेडिंग मध्ये इंट्राडे साठी कधीच उतरलं नव्हतं. F&O वगैरे हे सगळ्या माझ्यासाठी लांबच्या गोष्टी आहेत. म्हणजे मी आतापर्यंत जे प्रश्न विचारले ते सुद्धा म्हणजे त्याच्यावरनं लोकांच्या लक्षात आलं असेल, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की कसं करायचं, काय करायचं, इथपासून माझी तयारी होती. आता मात्र मी थोडंफार म्हणजे सकाळी जॉईन करतो दरवेळेस. एक 5-6 दिवस झाले रोज सकाळी इंट्राडे जॉईन करतो, बघतो. ट्रेडिंग करत नाहीये. 1-2दा ट्रेडिंग केलं, लॉस झाला. हरकत नाही, पण ते स्टॉप लॉस वगैरेमुळं फार काही फारसं विशेष झालं नाही.
पण आता मात्र ते बऱ्यापैकी लक्षात यायला लागलं आहे आणि आता करायची तयारी ठेवलेली आहे. ओके. कोर्स आता हा माझा पूर्ण होत आलाय, म्हणजे सॉफ्टवेअर ट्रेनिंग वगैरे झालं की काही प्रश्न राहणार नाही आणि पूर्ण तयारीनिशी माझी उतरायची आता तयारी आहे. धन्यवाद देसके सर. ओके. ठीक आहे. पहा, एक 2 मिनिटं मी घेतो वेळ. बॅच नंबर 70 आणि 71, 70 आणि 71 दोन बॅचचं कंबाईन हा रिव्ह्यू आहे. तर या बॅचमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडंट होते, लेडीज जास्त होते, लेडीज इंजिनियर होते, सगळ्या प्रकारचे सिनियर सिटीजन होते. खूप मजा आली शिकवायला. स्टुडंट सगळे ग्रास्पिंग पॉवर वगैरे म्हणा, सिनियर लोकांना प्रश्न त्यांनी भरपूर विचारले, त्यांच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला. मला वाटतंय की मी त्यांच्या म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन म्हणजे ते समाधानी असतील. तरी पण इथून पुढेही काही प्रश्न असतील, काही कधीही मला विचारू शकता तुम्ही. 11 ते 5 या वेळात मी अवेलेबल असतो. तुम्ही ते मेसेज करण्यापेक्षा मला डायरेक्ट फोन करत जा, म्हणजे मला डिटेलमध्ये एक्सप्लेन करता येईल. नंबर 1. नंबर 2, रेणुका ट्रेडरचा हा जो क्लास आहे तुम्हाला 1 वर्ष फ्री ऑफ कॉस्ट राहील. 1 वर्ष. त्यामुळे तुम्ही 10 वेळा 11 वेळा परत रिपीट करू शकता. ठीक आहे. आणि मजा आली या क्लासमध्ये. बघूया आता एक शेवट. तर माझं बोलणं थांबवतो. एकच मिनिट फक्त. माधुरी मॅडम जॉईन होतात का बघूया. मॅडम जॉईन व्हा ना, तुमचा नंबर आहे. तुमचा नंबर आहे, जॉईन व्हा ना. माधुरी मॅडम ना. हा मॅडम जॉईन व्हा ना. हा, हा. या नंबरवरनं जॉईन व्हा. लगेच जॉईन व्हा पण. त्याचबरोबर पुढची बॅच माझी लवकरच, म्हणजे पुढच्या सोमवारी. आणि तुमचा रिव्ह्यू द्या. This conference will now be स्मिता recorded. मॅडम व्हिडिओ ऑन करा. हा बोला. माईक ऑन करा. माईक ऑन करा. माईक ऑन करा. माझा हा. फोन ओव्हर हिट होतोय सर. नमस्कार, मी स्मिता फडणीस. माझं शिक्षण एमकॉम झालेलं आहे. मी नुकतीच आता सेवानिवृत्त झाली 31 जुलै 2025 ला. आणि आवाज येतोय का मॅडम? तुमचा आवाज बंद झालाय. ठीक आहे, थांबूया आपण. त्यांचा रिव्ह्यू पुढच्या बॅचला घेईन मी. हा, आले आले आले. हा, माईक ऑन करा. ओके. हा सर
मी स्मिता प्रकाश फडणीस. मी नुकतीच 31 जुलै 2025 रोजी रिटायर झालेली आहे आणि त्यानंतर सहज माहेरी गेली असताना मला भूषण कुलकर्णी माझा भाऊ आणि सारंग कुलकर्णी या दोघांची चर्चा मी ऐकली की आता काय शेअर मार्केट बद्दल काहीतरी असं काय क्लास काय होणार आहे का सुरू करणार आहे काय. मग मी विचार केला की आता आपण थोडा आपल्याकडे भरपूर वेळ आहे, आपण रिटायर आहोत, आपल्याला आता पेन्शन मिळणार आहे, ती काही पगारा एवढी नाही आणि मग आपण काहीतरी केलं पाहिजे, आपल्याला आर्थिक उत्पन्नही वाढलं पाहिजे, आपला वेळही गेला पाहिजे आणि आपली बुद्धीला चालना पण मिळाली पाहिजे. म्हणजे बुद्धीला आपल्याला गंज नको लागायला, तो त्याची विकासही म्हणजे चांगला व्हावा या उद्देशाने मग क्लास करावा असा म्हणजे विचार मनात आला. सुरुवातीला तर असा विचार होता की माझा भाऊ करेल आणि मी पुढची बॅच जॉईन करेल, पण मग नंतर परत विचार केला की दोघं बरोबर करू, जेणेकरून काही प्रश्न आले तर त्याला विचारता येतील आणि तो आपल्याला काही माहिती सांगेल आणि त्याच्यानुसार मग क्लास सुरू केला. क्लास सुरू करताना माझं 0% नॉलेज होतं, म्हणजे असं मला तरी वाटतं आणि आजही मला असं वाटतं की आपण काठावरती 35% आहोत. बाकीचे माझ्या खूप सिनियर आहेत, म्हणजे वयाने असतील छोटे, पण त्यांचं ज्ञान हे माझ्यापेक्षा खूप मोठं आहे आणि मी त्यासाठी परत क्लास जॉईन करणार आहे. तुम्ही मला त्याप्रमाणे म्हणजे परमिशनही दिली आहे. त्याप्रमाणे पुढे क्लास जॉईन करेल आणि मग नक्कीच या सगळ्यांच्या पुढे जाऊन दाखवेल. या म्हणजे तुमच्या शिक्षा तुमच्या गुरूंच्या आशीर्वादाने म्हणावं किंवा गुरूंच्या आपल्या ज्ञानाने माझ्या ज्ञानात नक्कीच खचितच भर पडेल भविष्यात. आज मी या क्लास बद्दल मला जी माहिती मिळाली ती म्हणजे जरी जी माहिती मिळाली तरी ती म्हणजे फक्त एवढं की स्टॉक मार्केट आहे, निफ्टीचे स्टॉक असतात, NSE आहे, BSE आहे, स्टॉकची सुरुवात कधी झाली, स्टॉक एक्सचेंज कधी सुरू झालं, नंतर कधी त्याचं म्हणजे कसा ग्रोथ होत गेला, त्याच्यानंतर ओव्हर स्ट्रॅटेजी, कॅन्डल स्टिक्स, म्हणजे मला तर काही त्यातलं काहीच माहिती नव्हतं. रेड नाही, ग्रीन नाही, रेड पाहिलं की धोका, हे आधी पहिल्यापासून शिकवलेलं असतं आपल्याला. त्याच्यामुळे पहिले रेड कॅन्डल पाहिले की नको बाबा, पाहायलाच नको इकडे, ग्रीनच बघावे असंही मनात होतं. आणि मग तुमचे जे व्हॉल्यूम वगैरे बघा, आता व्हॉल्यूम म्हणजे आमची कन्सेप्ट वेगळी होती, तुमच्यानुसार व्हॅल्यूम, तर तुमचे रिझर्व्ह फंड्स वगैरे वेगळे, नंतर त्यांचे तुमचे टार्गेट प्लॅन, त्याचे रूल्स कसे फॉलो करायचे, डिसिप्लिन. अजूनही माझं अपस्टॉक अकाउंट मी नुकतं ओपन केलं आहे, पण त्यातून मी अजून एकही म्हणजे ट्रेड घेतला नाही, फक्त लाईव्ह ट्रेडिंगला जॉईन होते. तिथून मला स्टॉप लॉस वगैरे काय काय कळलं, पण अजूनही मला त्यातलं क्लिअर एवढं कळत नाही की स्टॉप लॉस लावायचा म्हणजे काय. आणि नंतर बाय केल्यानंतर मी एकदा सारंगला प्रश्न विचारला होता, म्हटलं अरे बाबा तुम्ही म्हणतात डाऊन ट्रेड झालं की पहिले सेल करायचं आणि मग नंतर बाय करायचं, हे कसं शक्य आहे. आणि आपलं 5% आपण म्हणजे कॅपिटल घेतल्यानंतर 5 पट ते वाढवायचं, ते कसं, हे अजून मला त्यातलं ज्ञान खूप अल्प आहे त्यामध्ये. आता याच्या पुढची जेव्हा बॅच होईल कदाचित पुष्कळशी माहिती अजून मिळेल आणि माझ्या ज्ञानात खचितच म्हणजे निश्चितच भर पडेल. आणि सरांनी जे आम्हाला शिकवलं आहे आणि ते आमच्या बरोबर जे पुढेही 4 वर्ष राहायचा विचार करतायत, म्हणजे आम्हाला ते सांगतायत की तुम्ही आमच्या सोबत 4 वर्ष राहा, हे असे गुरु म्हणजे खूप म्हणजे अप्रूप वाटतं सर, की तुम्ही तर जातातच आहे पण तुमच्यासोबत तुमच्या शिष्यांनाही बरोबर घेऊन पुढे जातायत. हे खरं धन्यता मानते मी आणि तुमचे असेच आमच्यासोबत म्हणजे साथ राहू द्या, जेणेकरून तुमच्याबरोबर आमची पण प्रगती होईल. धन्यवाद सर. ओके, ठीक आहे. सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद आणि सगळ्यांना बेस्ट विशेष फॉर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट. धन्यवाद. थँक्यू सर. ओके, थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. सर